जय महाराष्ट्र. डोळे साहेब नमस्कार. नमस्कार. शुभेच्छा तुम्हाला. खणखणीत नाही. काय येणेकरांना उपसभापती पदाची संधी मिळू शकते? हो, तसा योग आहे. तुमची कुठली शिवसेना? आमच्या दोन्ही शिवसेना आमच्याच येतात. काय तुमच्याच आहे? शिवसेना मग काय, अच्छा, अच्छा, बरं. सगळे आम्ही पांगून येतो. शेवटी वेळ आली का आम्ही सगळे एकत्र येतो. सगळं एकच आहे. सगळे बरं. एकत्र. काय सभापती कोण होईल, उपसभापती कोण होईल? अहो, सगळ्यांना वाटून दिलं जाणार. आता पहिली आम्ही उपसभापती पदाची संधी कोणाला मिळेल? तसा विचार केला तर आम्हाला आमच्या गावाला दिली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. काय तुमच्या गाव म्हणजे कोण? आम्ही डोले. अमित डोले. अच्छा. त्याचप्रमाणे संजय वराडी ही जी मंडळी आहे ही सुद्धा आमच्या बरोबरच आहे. संजय वराडे भाजपचे तुमच्या सोबत आहे? भाजपा त्यावर सत्ता दिवशीच आहे ना. आज जे चाललंय ते तसंच आहे ना. त्याच पद्धतीने चालणार. जर आपल्याला संतोष वाघ मागच्या वेळेला तुम्हाला संधी मिळाली नाही, आता ते सगळं पाणी पुढा खालून वाहून गेलं. आता सभापती उपसभापती कुठल्या पक्षाचा होईल आणि कोण होईल? शिवसेनेचा होणार साहेब. सभापती हो, सभापती उपसभापती शिवसेनेचा होणार. पहिली संधी कोणाला उपसभापती पदासाठी? शिवसेना धनुष्यबाणाला पहिली संधी. धनुष्यबाणाला उपसभापती पदासाठी? धनुष्यबाण शिवसेना म्हणजे आणि दोन्ही शिवसेना आमच्या एकच आहेत. धनुष्यबाणाला म्हणजे याचा अर्थ मशालीला नाही. तुम्ही मला सभापती पदाची संधी विचारली, मी तुम्हाला दोन्ही उपसभापतीच महत्वाचं म्हणालो. उपसभापती वरिष्ठ निर्णय घेणारच आहेत. तर आपण जरा माऊलींशी बोलूया. माऊलींनी आता जरा दोन्हीकडचा प्रवास केलेला आहे. माऊलीजी जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. साहेब, आता सभापती कोण होईल, उपसभापती कोण होईल? 11:30 वाजता सभा सुरू होणार आहे. सभापती उपसभापती निवडून तुमचं काय ठरलं असेल ना? हो, सगळे काढा बरं का. माऊलीजी काय होऊ शकतं सभापती उपसभापतीच्या निवडीबद्दल? दोन्ही सभापती उपसभापती दोघेही शिवसेनेचेच होतील. आता शिवसेना दोन आहेत. शिवसेना एक उद्धव दोन बाळासाहेब आहे. ठाकरेंची शिवसेना आहे, मी एक तुम्हाला एकनाथ परत शिंदेची सांगतो, शिवसेना जबाबदारीनं आहे. सांगतो, एक चिन्ह धनुष्यबाण आणि एक मशाल आहे. शिवसेनेचाच सभापती आणि उपसभापती दोन्ही शिवसेनेचे. मान्य, पण शिवसेना दोन आहेत. तुम्ही एक जबाबदार पर्सन मी आहात. तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, दोघेही सभापती आणि उपसभापती हे दोन्ही शिवसेनेचेच होते. शिवसेना कुठली हे सांगणार नाही. त्याचं काय तुम्हाला कळेल ना लगेच. दोन्ही शिवसेना आतून एकच आहे. हो, आतून एकच ठेवावं लागतं ना. राष्ट्रवादीने नाही केलंय का? घड्याळ आणि तुतारी एक आहे. मग शिवसेनेला ते काय एका अडचण? चिन्हावर लढले, त्याने काय फरक तुम्ही पडतो? दोन चिन्हावर लढले. ते पण 2 चिन्हावर लढले शेजारी आंबेगाव तालुक्यात. माहिती अशी मिळते की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडचा निवडून आलेला एक सदस्य तुमच्या गळाला लागला अशी माहिती समजते. गळाला बिळाला काय नाही. तुम्हाला थोड्या वेळात सगळं गळ कशाला लागतो? शेवटी आमचा DNA एकच आहे ना. मग तुमचे 8 सदस्य निवडून आले असतानाही सर्व सदस्यांना तुम्हाला सहलीला पाठवावं लागलं. असं काही नाही. आम्ही सहलीला नव्हतो. फक्त रात्री एका ठिकाणी मुक्कामाला काही गोष्टी तांत्रिक ज्या बाबी असतात त्या समजून सांगायला लागतात. त्याच्याकरता सहलीला वगैरे काहीच नव्हतं. आणि फक्त काल एकत्र केलेत ते सगळे एकत्र असावेत या उद्देशाने. दोन्ही प्रक्रिया सभापती उपसभापती शिवसेनेचा होणार. चला, शुभेच्छा माऊलीजी. महाराज रामकृष्ण हरी. लगेच तुम्ही दादा दादा जादू दादा
हा बोला वहिनी. हा गेट काय अडचण नाही तुम्ही गेट बसूया. या बिंदू माऊली तुमची गाडी काढा म्हणजे दादांची गाडी आतमध्ये येईल. साहेब आतमध्ये माणसं बसतात त्यांना सर्व काढले गेले बघा ना. हा गेट बंद करा. खोलणार ते खोलणार इकडे काढा तिकडे काढा आम्ही त्यासाठी येतो ना तुम्ही. लिस्ट कुठे आहे आपल्याला? तिकडून घ्या त्या गेटला एंट्री आहे. तिकडून येऊ दे मला येऊ दे. मॅडम सभापती पदाची तुम्हाला संधी मिळते. नाही जाते कुठे जाते घ्या. गडबड नका करू. तुमचं काय आधार कार्डचं याची झेरॉक्सला द्या. आधार कार्ड घेतले का सोबत? बाकीचे नका घेऊन. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर काय झालं? जय श्रीराम. थोड्या वेळात निकाल बाहेर येणार आहे. काय ठरलं? सभापती कमलताई शेळकंदे शिवसेना आणि उपसभापती सन्माननीय अमित अनंत डोले उपसभापती. काय किती कार्यकाळ वगैरे असं काय ठरलंय? अजून असं काही ठरलेलं नाही. आणि ते ठरवतील आम्हाला सांगतील बाहेर. आता सगळे प्लॅनर तुम्ही आहेत ना? नाही आम्ही त्यांच्या पाठराखेत हे सगळी मंडळी आम्ही पाठराखण करायला आलो त्यांची. आता 8 सदस्य असताना तुम्ही सगळे सदस्य सहलीला पाठवले होते. सरीलला कुठे पाठवले? देवदर्शन काल केलं. कोणत्याही चांगल्या कामाला देवदर्शन महत्व. काल तर केले. काल गेले आज आले. आशीर्वाद गेले देवाचे. देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी काय अडचण? कुठल्या देवाचा आशीर्वाद घ्यायला गेले ते? हा तो देव जो आहे तो असा आहे, तो मानवतेचा देव आहे. शरद देव, रामदेव, नाही देवांचा देव महादेव. देवांचा देव महादेव. आज सोमवार आहे. देवांचा देव महादेव. आज सोमवार आहे. देवाचा- काय इतर पक्षांची काय मदत वगैरे घे काय? सगळ्या पक्ष बरोबरच आहे. दोन्ही आता समविचारी. समविचारी कुठले कुठले पक्ष बरोबर आहेत? सगळेच पक्ष आहेत. राष्ट्रवादी सोबत आहे. आता मग आतमध्ये गेलं सगळे सोबत होतील ना. बरोबर आहे. पण आता तुम्ही सभापती उपसभापती निवडला जाणार आहे. संख्या 9 लागणार आहे. अमित डोलेंनी पाठिंबा दिलेला आहे. अमित डोले भारतीय आहे, जनता पक्ष संजय- तुमच्या सोबत असं अमित डोले करतोय. आहे, संजय वराडे आहे, ते सगळे मंडळी आहेत. राष्ट्रवादी हा विरोध होईल आतमध्ये. काँग्रेस बिनविरोध होऊन देईल तुमचे मित्र? हा, मग मला संख्या पण कुठे त्यांच्याकडे पर्याय नाही पण बिनविरोध होऊन देतील का? नाही दिला. महायुती म्हणून तर द्यावं लागेल. बघा मोठ्यापणाने द्यावं लागलं सर्वांना. आता महायुतीचा विषय युतीतले आहेत ना. महायुतीचा विषय काढला मग सगळ्यांनी एकत्र बसून प्लॅन का नाही केलं? झालं ना आपल्याला. ते म्हणले तुम्ही करा 5 वर्ष. पुढच्या 5 वर्षांना म्हटले सर आता संजय वराडे तुमच्या सोबत आहे असं तुम्ही म्हणाले. हा. मग संजय वराडेंना सभापती पदाची संधी कधी? आता ते आतमध्ये सोबत असतील तर सगळे ठरवतील ना आतमध्ये. तुम्ही त्यांना काय ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन दिला असेल ना साहेब? नाही असं काही ठरलेलं नाही. आता हे सगळे जर आतमध्ये बसतील ठरवतील 10च्या 10 लोक निर्णय करतील. याच्यामध्ये आम्ही कुठं सहभागी नाही. आमचा सहभाग एवढं की त्यांना सर्वांचा आमचा मोरल सपोर्ट आहे आणि चांगला कारभार चालवण्यासाठी आम्ही सगळे मंडळ त्याच्याबरोबर आहे. तालुक्याची आमदारकी, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या उपयुक्त व्यवस्थेसाठी काम करायला तिला हजर राहणार आहे. आता सरकारने कॉप करण्यासाठी 20% प्रोव्हिजन आहे. म्हणजे जास्तीत जास्त 2 सदस्यांना अनुमती दिलेली आहे. काय कॉपला कसं प्रोव्हिजन किंवा काय तुमचे अपडेट? अजून तसा अजेंडा काय आलेला नाही. त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही. शासनाने निर्णय घेतला, GR नाही निघाला. अजून तशी अजेंडा आलेला नाही, चर्चा झालेली नाही. अजेंडा आला की आम्ही तातडीने चर्चा करू. आता ते तुमच्याकडे कमी मतांनी पडलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून तुमच्याकडे आलेले आहेत. त्यांना काय भविष्यकाळात संधी मिळू शकते?
बघा इकडे सगळे तर आले राष्ट्रवादी सहित, आम्ही सगळ्यांना संधी देऊ. मोठा पक्ष आहे आपला, सगळ्यांना संधी. सगळ्यांना संधी, उद्या विधानसभेला संधी मागितली मग सगळ्यांना संधी देऊ आम्ही. ही लोकशाही ना, लोकशाही सर्वांची, आपल्या अडचण काय. दादा थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.